मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की अशी ना 3 कामं, होय मित्रांनो, अशी ना 3 कामं, जी 3 कामं ना तुम्ही कोणत्या पण स्त्रीसाठी, कोणत्या पण बाईसाठी, जर ती 3 कामं ना तुम्ही कोणत्या पण स्त्रीसाठी जर तुम्ही केलात ना, तर ती स्त्री किंवा ती बाई तुमच्या मुठ्ठीमध्ये ती 100% येणार. ती बाई, ती स्त्री तुमच्यासाठी ना काही पण करायला ती तयार होणार. कारण मित्रांनो, बायकांची ना ही एक प्रकारची एक दुखती नस असते की म्हणजे कोणत्या पण पुरुषाने बायकांसाठी ना ही 3 कामं जर कोणत्या पण पुरुषाने केली, सो म्हणजे बायकांना त्या पुरुषाच्या मुठ्ठीमध्ये हमखास येतात. त्या पुरुषासाठी ना बायका काही पण करायला त्या तयार होतात. म्हणजे मित्रांनो, ही ना बायकांची एक प्रकारची दुखती नस तुम्ही समजू शकता. म्हणजे मित्रांनो, ही दुखती नस ना बहुतेक पुरुषांना माहीत नसते. कारण मित्रांनो, ह्या गोष्टी ना अत्यंत गुप्त असतात. कोणीच कोणाला ह्या गोष्टी ना असं उघडपणे कधीच सांगत नाही. सो मित्रांनो, त्याच गोष्टी ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण अशी माहिती तुम्हाला कधीच, कुठेच आणि कोणीच तुम्हाला देणार नाही. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो, तुम्ही ना कोणत्या पण स्त्रीला तुम्ही पकडा, जी स्त्री ना तुम्हाला आवडते, ज्या स्त्रीला ना तुम्हाला पटवायचं आहे आणि ज्या स्त्रीला ना तुम्हाला आपल्या मुठ्ठीमध्ये तिला आणायचं आहे. तर त्या स्त्रीला पकडून ना तुम्ही काय करा की त्या स्त्रीच्या ना इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करायला सुरुवात करा. होय मित्रांनो, काय बोललो मी? त्या स्त्रीच्या इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करायला सुरुवात करा. ज्या इच्छा आणि ज्या गरजा ती स्त्री ना स्वतः पूर्ण करू शकत नाही आहे किंवा तिचा हजबंड किंवा तिचे फॅमिलीवाले त्या स्त्रीच्या त्या इच्छा आणि तिच्या त्या गरजा पूर्ण करायला मदत करत नाही आहे. म्हणजे मित्रांनो, अशा इच्छा, अशा गरजा ज्या त्या स्त्रीच्या ना पूर्ण होत नाही आहे, सो तुम्ही ना आपल्या पैशाचा वापर करून किंवा आपल्या ना सोर्सेसचा वापर करून तुम्ही ना त्या स्त्रीच्या इच्छा, त्या गरजा तुम्ही पूर्ण करायला सुरुवात करा. असं जर तुम्ही वारंवार असं जर कायमचं केलात ना की ज्या तिच्या इच्छा, ज्या तिच्या गरजा पूर्ण होत नाही आहेत आणि नेमक्या त्याच गरजा आणि त्याच इच्छा तुम्ही पूर्ण करायला सुरुवात केलात, सो मित्रांनो, ती स्त्री ना हमखास 100% तुमच्या मुठ्ठीमध्ये ती येणार. कारण मित्रांनो, बायकांची ना ही एक प्रकारची दुखती नस असते की जो पुरुष ना कोणत्या पण बाईची इच्छा आणि तिच्या गरजा पूर्ण करतो ना, सो ती बाई ना त्या पुरुषाच्या मुठ्ठीमध्ये हमखास येते. म्हणजे तो पुरुष ना जे काही बोलेल, सो ते करायला ना ती बाई मागे पुढे बघत नाही. ती बाई ना त्या पुरुषाला कायमचं खुश ठेवायचा प्रयत्न करते. कारण तो पुरुष ना त्या बाईला आपल्या आयुष्यामध्ये तिला हवा असतो. त्या पुरुषाला गमावण्यामध्ये त्या बाईला ना खूप जास्त भीती वाटते. सो मित्रांनो, हे काम ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, सो ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो, तुम्ही ना कोणत्या पण स्त्रीला तुम्ही पकडा आणि त्या स्त्रीला ना म्हणजे तुम्ही अशी मदत करा की म्हणजे जेव्हा ती ना कोणत्या पण प्रॉब्लेममध्ये जेव्हा ती फसली आहे आणि त्या प्रॉब्लेममध्ये ना तिला कोणीच सपोर्ट करत नाही आहे, म्हणजे अशा वेळेला, म्हणजे त्या वेळेला ना ती स्त्री एकटी पडली आहे, म्हणजे ज्या वेळेला ना तिच्यासोबत कुणीच उभं नाही आहे, सो अशा परिस्थितीमध्ये ना तुम्ही तिच्यासोबत तुम्ही उभं राहा आणि तुम्ही ना त्या स्त्रीच्या आयुष्यातले जास्तीत जास्त प्रॉब्लेम तुम्ही ना सॉल्व करायचा प्रयत्न करा. म्हणजे त्या स्त्रीला असं वाटलं पाहिजे की म्हणजे हा पुरुष ना खरोखरच एकदम चांगला आहे. म्हणजे हा पुरुष ना जर माझ्या आयुष्यामध्ये जर हा पुरुष नसताना, सो म्हणजे मी आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये आतापर्यंत मी फसली असती. असं त्या स्त्रीला ना तुमचं महत्त्व पटलं पाहिजे. म्हणजे त्या स्त्रीची ना एवढी तुम्ही मदत करा ना की ती स्त्री तुम्हाला कायमचं खुश ठेवेल. म्हणजे ती स्त्री ना तुम्हाला गमवायला ती घाबरेल. म्हणजे एवढी ना तुम्ही तिची मदत करा. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, सो ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो, म्हणजे जर तुम्हाला ना असं वाटत असेल की कोणती पण स्त्री ना माझ्या मुठ्ठीमध्ये ती कायमची असावी, सो तुम्ही काय करा की त्या स्त्रीला ना म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही तिला महत्त्व द्या. तुम्ही तिला ना जास्तीत जास्त तुम्ही तिला स्पेशल फील करवा आणि तुम्ही ना त्या स्त्रीची जेवढी तुम्ही करू शकता तेवढी तुम्ही ना त्या स्त्रीची काळजी करा आणि तिची तारीफ करा. म्हणजे मित्रांनो, फॉर एक्झाम्पल, तुम्ही त्या स्त्रीला ना जास्तीत जास्त
जास्त महत्त्व द्या, तुम्ही तिला दाखवून द्या की म्हणजे तू माझ्यासाठी ना किती महत्त्वाची आहेस, आणि त्या स्त्रीची ना कायमची तारीफ करा की तू ना अशी आहेस, तशी आहेस, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना तुम्ही तिची तारीफ करा. आणि जास्त महत्त्वाचं काय आहे की तुम्ही ना त्या स्त्रीची जास्तीत जास्त तुम्ही तिची केअर करा, तुम्ही तिची काळजी घ्या. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल त्या स्त्रीला ना जरासुद्धा काय झालं सो म्हणजे तुम्ही ना त्या स्त्रीला भेटायला जावा, तुम्ही तिला कॉल करा, तुम्ही तिला मेसेज करा, तुम्ही तिला सतत बोला की म्हणजे आता तुम्हाला म्हणजे काय वाटतंय, म्हणजे तुमची तब्येत ठीक आहे ना, तुम्ही डॉक्टरकडे गेला होतात का, डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही वेळेवरती औषधं खाल्लात का, असं म्हणजे त्या स्त्रीला दाखवा की बघ बघ तुझी मी केअर ना किती करतो. म्हणजे जेवढी केअर ना तुझा नवरा किंवा तुझे फॅमिलीवाले म्हणजे जेवढी केअर ना तुझी करत नाही त्याच्यापेक्षा पण 10 पटीने मी तुझी केअर करतो. म्हणजे तुला जरासुद्धा काय झालं ना सो मला ना आतून धगधग होतं, असं त्या स्त्रीला दाखवा. असं पण जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा ती स्त्री एकदम इमोशनल होऊन ती स्त्री ना तुमच्या मुठ्ठीमध्ये ती हमखास येणार. तुम्ही तिला काही पण बोललात ना सो ते काही पण करायला ती स्त्री ना हमखास 100% ती तयार होणार. सो मित्रांनो, ही दुखती नस ना तुम्ही लक्षात ठेवा. अशा गोष्टी ना तुम्हाला कधीच कोणी असं उघडपणे तुम्हाला सांगणार नाही, कारण ज्या पुरुषांना ना ह्या गोष्टी माहीत असतात सो ते पुरुष ना ह्या गोष्टी अत्यंत गुप्त ठेवतात. ते पुरुष ना असं कोणत्या पण पुरुषाला अशा गोष्टी अजिबात सांगत नाही. सो तुम्ही ह्या गोष्टी ना कायमच्या लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सो तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला ह्याच्यानंतर पण तुम्हाला ह्या चॅनलवरती तुम्हाला रोज तुम्हाला बघायला भेटतील. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.